ओके, कोणाला काही डाऊट आहे? फर्स्ट चॅप्टर, फोर्थ चॅप्टर? येस, एनीवन हॅज एनी डाऊट इन द फर्स्ट चॅप्टर, फोर्थ चॅप्टर? कुठला कन्सेप्ट समजला नाही, कुठला कन्सेप्ट रिवाइज करायचा आहे, एनिथिंग? येस, आवाज येतोय ना? हॅलो मॅम, हा, ते 5x5 जे आहे हा, ते खूप हार्ड चाललंय. खूप हार्ड जातंय. हां. ओके, ठीक आहे. आपण एकदा लास्ट बघूया, एक 5-10 मिनिटं राहिले ना तेव्हा बघूया. ते 5x5 डिटर्मिनंट सोडून कोणाला काही डाऊट आहे? प्रिव्हियसली बहुतेक बरंच एक डाऊट होतं, मीच सांगते आता, तो आलाय की नाही माहित नाही मला. एलिमेंटरी मॅट्रायसिस. मॅडम आलंय. आलंय, ओके. मॅडम तो हे डाऊट होता मला, की एलिमेंट्स फाइंड करणे मधले. हा, ते एलिमेंटरी मॅट्रायसिस ना, राईट? एलिमेंटरी मॅट्रिसेस सो मध्ये मधले एलिमेंट्स फाइंड करायचे. हा, ते मी परत एकदा रिवाइज करते. एलिमेंटरी मॅट्रायसिस. So elementary matrices means if we perform a single operation on identity matrix, whatever we'll get from that one single operation, the resultant matrix is your elementary matrix. Okay, so there are only three types of row transformation. First is interchanging row, second is scalar multiplication to a row, and third is we can multiply any row and add another row in it. Okay, these are the only three row operations. Using these three operation on identity matrix, each operation, this हे जे तीन ऑपरेशन आहे, this will give you three different elementary matrices. काय बोलायचंय ते बघा. I'll just share the screen. See. Is that visible? Screen is visible? Yes. Visible, ma'am. Yes ma'am. So first, as I told you, first operation is row interchange operation, right? That means we can interchange any row on the identity matrix itself, right? Because elementary matrix is what performing the three types of row operation on identity matrix. Whatever we'll get, that matrix is elementary matrix. Now see identity for 3x3. I'll consider the case for 3x3. In the 3x3, we know identity matrix is 1 0 0 0 1 0 0 0 1. This is your identity matrix. Now type 1, that means if I perform row interchanging operation on identity matrix, I interchange here second row and third row. ओके, युअर तुमचं जे काही आयडेंटिटी असतो त्याच्यावरती मी काय केलं, आय इंटरचेंज द सेकंड रो अँड थर्ड रो अँड आय गेट एलिमेंटरी मॅट्रिक्स ॲज दिस इज माय एलिमेंटरी मॅट्रिक्स, राईट? आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये सेकंड रो विल बी 0 1 0 अँड थर्ड रो विल बी 0 0 1. But I interchange second and third row, so I'll get this type of matrix. Now, if we perform this elementary matrix on any random matrix A, okay, एनी रँडम मॅट्रिक्स ए वरती हा आपण एलिमेंटरी मॅट्रिक्स परफॉर्म केल्यानंतर काय होईल, द सेम ऑपरेशन विल गेट इन द मल्टिप्लिकेशन. दॅट मीन्स इन द मल्टिप्लिकेशन विल गेट द इंटरचेंजिंग ऑपरेशन ऑन ए इटसेल्फ. ए मध्ये पण काय होणार, जर तुमचा ई मॅट्रिक्स रिप्रेझेंट करतो R23, then your multiplication matrix EA is also interchange operation for A R23. ओके, सेम झालंय, इथे जी थर्ड रो होती सेकंडला गेली, सेकंड रो थर्डला गेली. ओके, सो दिस इज एलिमेंटरी मॅट्रिक्स. एलिमेंटरी मॅट्रिक्स मध्ये काय करतो, डायरेक्टली आपण ऑपरेशन करू शकतो ए वरती. R23 विल गेट द सेम मॅट्रिक्स दिस. इथे जो मल्टिप्लिकेशनचा मॅट्रिक्स आलाय, सेम मॅट्रिक्स आपल्याला R23 करून मिळेल. बट व्हॉट इज द यूज ऑफ एलिमेंटरी मॅट्रिक्स? काहीच यूज नाहीये, जस्ट ते एक मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये. म्हणजे मॅट्रिक्स मध्ये R23 कसा होतो बाबा, तर असा होतो. मग असा होतो तर मग ह्याचं मल्टिप्लिकेशन करून खरंच R23 इंटरचेंजिंग ऑपरेशन मिळतं का? हो, मिळतं.
सो हे आहे. ओके, समजलं इंटरचेंज ऑपरेशन म्हणजे काय. व्हॉट इज रो इंटरचेंज इन द मॅट्रिक्स, ऑन द मॅट्रिक्स. येस भरत. मॅम अजून कोणी सांगा ना. हा कळलं मॅडम. काय करायचंय रो इंटरचेंज म्हणजे काय. आता इथे मी R23 घेतले. यू कॅन टेक एनी रो इंटरचेंज म्हणजे 1-3 पण घेऊ शकता, 3-2 पण घेऊ शकता, एनिथिंग. If you want to change the row 1 and 2, you can perform R12. Therefore, your E will be, what is your E will be? E का येईल बरं. If I perform R21 or R12, whatever. R12 ही येईल हा 010100001. व्हेरी गुड. ओके, आणि मग ते ई समजा आपण ते ई ए वरती परफॉर्म केलं, देन विल गेट सेम मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जे इफ आय परफॉर्म ऑन दिस ए R21. ओके, सेम हे रो एक्सचेंज होणार इफ आय परफॉर्म द मल्टिप्लिकेशन ऑन ई ए. ओके, तर ई असा एलिमेंटरी मॅट्रिक्स इज नॉट अ डिफरेंट कन्सेप्ट. फक्त क्या कर रहे हैं अपन कि यूजुअली अपन क्या करते हैं ए पे R21 करते तो डायरेक्टली ये रो ऑपरेशन करके लिखते हैं ना. लेकिन अगर मेरे को वो ऑपरेशन जो वो R21 इंटरचेंजिंग ऑपरेशन है वो मैट्रिक्स के थ्रू ही डिफाइन करना है. मतलब क्या कि मैट्रिक्स के थ्रू ही मेरे को बताना है कि कैसे होता है रो इंटरचेंज. तो ऐसे होता है. कैसे, ई को R21 लिखेंगे, उन दोनों का मल्टीप्लिकेशन करेंगे, उन दोनों का मल्टीप्लिकेशन जो भी आएगा दैट इज नथिंग बट इफ आई परफॉर्म रो इंटरचेंज ऑन दिस ए. ओके, सो एलिमेंटरी ही काही वेगळी कन्सेप्ट नाहीये. फक्त ते मॅट्रिक्स मध्ये कसं येणार, रो इंटरचेंज मॅट्रिक्स मध्ये कसं होईल त्यासाठी विल डिफाइन सम मॅट्रिक्स दॅट इज कॉल्ड एलिमेंटरी मॅट्रिक्स विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम आयडेंटिटी मॅट्रिक्स परफॉर्मिंग सिंगल ऑपरेशन ऑन आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, second is scalar multiplication. Now see, scalar multiplication म्हणजे काय. If I multiply to any row, you can multiply first row by any scalar, second row by any scalar, third row by any scalar. Okay? So here I take multiplication to a row k or in the row R3. Okay, आता हे same I can perform on A directly. If I want to multiply the third row for the matrix A, what will be your operation for this A? If I want to k into R3. Now this k into R3 is represented in the matrix form as this elementary matrix. That is, perform k times R3 in the identity matrix, will get this, and this is elementary matrix, and this represent that if I multiply the third row by k scalar and multiply this to any random 3x3 matrix, I'll get the resultant matrix as this, which is nothing but scalar multiplication to third row of A. ओके, आला आता लक्षात काय आहे एलिमेंटरी. एलिमेंटरी इज काही नवीन नाहीये. फक्त जे ऑपरेशन आपण लिहितो R23 किंवा R1 + 2 टाइम्स R3 + 3 टाइम्स R1, हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन मॅट्रिक्स मध्ये कसं रिप्रेझेंट करणार, तर त्यासाठी. ओके, लास्टली वी हॅव काय करतो, एका रोला स्केलर मल्टिप्लाय करतो अँड विल ऍड दॅट रो टू अनदर रो. राईट, म्हणजे इथे बघा काय केलंय मी. व्हॉट विल बी द ऑपरेशन ऑन आयडेंटिटी मॅट्रिक्स टू गेट दिस ई. R1 = K R3. Very good. R1 = K R1 + K R3. Okay, we'll get this matrix. Okay, आता समजा मला हेच ऑपरेशन, that is if I want to perform the same operation, that is if I add A R1 + K times R3, if I perform on A R1 + K times R3, हे मॅट्रिक्स मध्ये कसं होईल. सो A into A केलं की आय विल गेट R1 + K times R3. एक्झॅक्टली तेच होते. नो चेंज. ओके, समजले. हे थ्री टाइपचे ऑपरेशन आहे आणि 3 टाइपचं ऑपरेशन वरून यू विल गेट एलिमेंटरी मॅट्रिसेस. आता हे 3च टाइपचे ऑपरेशन आहे. राईट, सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं त्यावेळी
आणि आय थिंक साक्षीने मला सांगितलेलं की ते तुमचं थर्ड एक्झाम्पल आहे. इन द थर्ड एक्झाम्पल यू हॅव म्हणजे 2 रो डिस्टिंक्ट आहेत. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं इफ वी वॉन्ट टू check ki A is given to us, B is given to us, and we have to find E such that E into A is equal to B. Okay, this type of question मी सांगितलं होतं. हा क्वेश्चन, या क्वेश्चन मध्ये काय करायचं होतं, I told you check the row of A, check the rows of B, and जे तुम्हाला आयडेंटिकल दिसतात त्याला ऍज इट इज ठेवायचं. ज्याच्यामध्ये चेंज झालाय गिव्ह देम the scalar k1, k2, k3 and find out its value, right? हे सांगितलं होतं. बट इन द थर्ड एक्झाम्पल वी हॅव इंटरचेंजिंग ऑपरेशन, राईट? कोणते तरी रो इंटरचेंज झाले. आय थिंक R13 झाले, राईट साक्षी? बघावं लागेल. येस मॅम. ओके, R13 झालं. अँड व्हॉट वी हॅव टू गेट, वी हॅव टू फाइंड नाव ते E1, E2, E3. ते सिम्बॉल सुद्धा काही वेगळं नाहीये. इव्हन म्हणजे काय, त्याला वेगळा अर्थ असं काही नाहीये. इथे फक्त डिस्टिंग्विश करण्यासाठी, दॅट इज द एलिमेंटरी मॅट्रायसेस ई फॉर विच E इंटू A इज इक्वल टू B1 हे डिस्टिंग्विश करण्यासाठी दे हॅव गिवन द सिम्बॉल E1, E2, E3. ओके, 3 एक्झाम्पल्स आहेत दॅट फॉर E1, E2, E3. सो वी हॅव टू फाइंड E सच दॅट E इंटू A should be equal to B3. Now observe A and B3. We have the rows in B3 are interchanged. Which row? R1 and R3. So in that case तुम्हाला काय करावं लागेल, इधर वे की तुम्हाला समजा कळत नाहीये. आता इथे आपल्याला कळलंय की द रोज R1 and R3 आर इंटरचेंज, राईट? बट समजा नाही समजलं तर काय करायचं, फर्स्ट अँड थर्ड रो वेगळी आहे. सो टेक दॅट K1, K2, K3. ओके, सेकंड रो मध्ये काही चेंज नाहीये. सो राईट दॅट रो ॲज इट इज, दॅट इज 0, 1, 0 फ्रॉम आयडेंटिटी मॅट्रिक्स. अँड देर इज वन मोर change in the third row. So we'll take that as L1, L2, L3. Okay, write down B. Sorry, write down A and write down B3. Okay, now you will get 6 equations in 6 unknowns. Okay, and you can find easily K1, K2, K3, L1, L2, L3 j value. Okay, they are going to be, can anybody tell me what will be K1, K2, K3, L1, L2, L3 if we have performed the operation R13? That is, A and B3 are distinguishable as the matrix B3 is row interchanging operation on the matrix A. What will be K1, K2, K3? काय येईल? What will be the values of K1, K2, K3? फर्स्ट रोला आय एम आस्किंग द व्हॅल्यूज. म्हणजे आता ह्याच्या व्हॅल्यू तर 0, 1 काहीतरी असंच येणार ना. इफ आय परफॉर्म R13, व्हेरी गुड. K1, K2, K3, व्हॉट इट विल बी? 1, 0, 0. 1, 0, 0. I have to interchange the row. See, your identity matrix is 1, 0, 0, 0, 1, 0, 0, 0, 1. Okay, if I want to interchange the first and third row to get some elementary matrix E, on this matrix perform R13, what will we get? 0, 0, 1. 0, 0, 1, 0, 1, 0. 0, 0 1, 1 0, 0 0 1, 0, 0. 1 0 0. 1, 0, 0. Okay, so ultimately you can check. Okay, you can verify that these values are going to be, that means K1, K2, K3 is 0, 0, 1, L1, L2, L3 is 1, 0, 0. You can check this, or one can observe that A and B3 are distinguishable from each other in such a way that the row R2 in A and B3 are same, but the row R1 and R1 and R3 are interchangeable. That means B3 मध्ये जी R1 आहे ती A मध्ये R3 आहे, आणि जी R1 आहे A मध्ये that will be R3 in B3.
So there is a simple operation, interchangeable operation. So either तुम्ही हे calculation करा, or you can directly write there as, we can see that the matrix A and B3 are distinguishable in such a way that the row R2 remains as it is, but the row R1 and R2, R3 are get interchanged. Therefore, if we perform E into A, this E, okay, now this E into A will get B3. Okay, this will be your मॅडम E3. Yes. असा डायरेक्ट एक सम पण होता नाही का ते एलिमेंट्स फाइंड करायचं, असं एक प्रॉपर नंबर वाईज सम घ्याल का तुम्ही, ज्यात हो, नंबर पण हा, आज देते मी. हे समजलं का आता? एलिमेंटरी मॅट्रिक्स समजलं का? काय मॅडम. करायचंय? जस्ट ऑब्झर्व करा. इफ यू डोंट परफॉर्म, म्हणजे हे जे मी तुम्हाला मेथड सांगितलेलं कॅल्क्युलेटिव्ह मेथड, की कम्पेअर द टू मॅट्रायसेस ए आणि बी, तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं ना. कम्पेअर द टू मॅट्रायसेस अँड ज्या रो मध्ये चेंज झाला, यू कॅन टेक द व्हॅल्यूज एज K1, K2, K3. इफ यू डोंट कॅल्क्युलेट दिस पार्ट, इफ यू जस्ट ऑब्झर्व द मॅट्रिक्स अँड फ्रॉम दिस 3 टाइप्स यू कॅन चेक हा कुठल्या टाइप मध्ये बसतोय तो, देन वी कॅन इझिली टेक E as that value, that matrix. Okay, calculation without calculation. So let's solve one example on this. एक क्वेश्चन बँक तयार केले मी तुमच्यासाठी, हे सॉल्व करा. आज जितके होतील तितके करू, बाकीचे तुम्ही घरी करा. एकच मिनिट. सी क्वेश्चन नंबर 22. We have given A, the 2 cross 2 पासून सुरुवात करूया. A is this 2 cross 2, B is this 2 cross 2. I have to find one elementary matrix E for which E into A is equal to B. Okay, so first step काय सांगितलं मी, we have to check which row or which row is changing or distinguishable from the matrix A to B. आता इथे बघा, the second row -1 4 and -1 4 are same. The only change occur in the R1 row. Now आता काय चेंज झालाय, that we have to guess. Now see, इथे 0 झालाय, 2 चा डायरेक्ट 0 झालाय. That means there is something स्केलर मल्टिप्लिकेशन करून ऍड केलं रो, राईट. कशामध्ये ऍड करणार? R1 मध्येच. R1 plus समजतंय का? मी लिहून दाखवू हे. Can I write or can I orally talk? Yes. orally सांगा. राइट करा मैडम. A is 2 2 3 3 -1 4 -1 4 and B is 0 11 11 0 11 -1 4. -1 -1 4. 4. Okay, so there are two ways. आपण दोन्ही वेनी बघू. So see, first of all we have to find E such that E into A should be equal to B. So first step is observe A and B matrices and बघा कुठल्या रो मध्ये चेंज झालाय. So as soon as we see this, the second row in A and the second row in B, they are same. The elements only changes occur in R1 row. Now हा 2 चा डायरेक्ट 0 झालाय. आता हा 0 डायरेक्ट 2 चा होऊ शकत नाही until and unless we perform the third type, multiply by a scalar to row and add it to another row. हे केल्याशिवाय तर हा 0 होऊ शकत नाही, कारण सेकंड टाइप काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन बाय अ स्केलर टू एनी रो, अँड द फर्स्ट ऑपरेशन इज रो इंटरचेंज. सो ऑब्विसली रो इंटरचेंज तर झालेलं नाही याच्यात, सेकंड टाइप पण झालेलं नाहीये. सो देयर इज ओनली पॉसिबिलिटी लेफ्ट, विच इज टाइप 3, which says that we can multiply a row by any scalar and add that row to another row. So काय झालेलं असेल इथे, R1 मध्ये चेंज. व्हेरी गुड. R1 plus 2 R2 R2 plus 2 R2. व्हेरी गुड महेश. R1 plus 2 R2. ओके, हे ऑपरेशन झालेलं आहे. सो नाव काय करायचं, एलिमेंटरी मॅट्रिक्स कसा मिळतो, फ्रॉम आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो just perform this operation, this type 3 on identity matrix. म्हणजे काय, I वरती identity matrix of 2, I2, because here matrices of order
2 are given. So we'll consider I of 2 cross 2. So this is your identity 1 0 0 1. And we know elementary matrix is matrix which is obtained from identity matrix performing single operation. Now we have concluded from this information, A and Bचे information वरून, that the operation is this. So we'll just मॅम तिथं perform this मायनस operation पाहिजे on ना. कुठे R1 minus 2 R2. हे बघ राजा मायनस केलं तर काय होईल हा 2 आणि हा मायनस ऑफ मायनस 2 मायनस मायनस प्लस होईल ना. इथे प्लस प्लस 2 होईल ते आहे. इथे इथे ऑलरेडी मायनस आहे सो मायनस नाही केलं फक्त ऍड केलं तर ते ऑपोजिट साइन कॅन्सल होईल करेक्ट ना करून बघ हे बघ इथे 2 घे हा 2 3 हा तुझा फर्स्ट रो आहे ओके अँड वी हॅव टू ऍड देम 2 टाइम्स R2 दॅट इज -1 4 ओके दिस विल बी 2 3 प्लस -2 4 -2 8 आता ऍड करायचं म्हणजे काय एलिमेंट मध्ये एलिमेंट सो दिस विल बी 0 बिकॉज 2 minus 2 is 0 प्लस मायनस विल बी मायनस अँड 3 + 8 विल बी 11 बट जर तू इथे नेगेटिव्ह साइन घेतलं इथे जर तू नेगेटिव्ह घेतलं तर हे नेगेटिव्ह नेगेटिव्ह काय होईल हे नेगेटिव्ह आणि इथल्या बाहेरचं नेगेटिव्ह मुळे हे प्लस होईल आणि इथे 4 व्हॅल्यू येईल करेक्ट हा. ओके पण आपल्याला 0 हवंय राईट नो सो विल ऍड that means here operation will be addition okay so now tell me the e matrix will be r1 plus 2 1 r2 2 1 2 0 1. 1 2 0 1 okay this is your elementary matrix that means if I take this e okay if I take this e and I multiply this e by a that means e into a this is your given condition we have to find e such that for which e into a multiplication gives us b so I just write e which is obtained by identity matrix performing this operation on identity I'll get this e I just put e here into a here we can check that this multiplication gives us b or not so first of all multiply this into this so 2 minus 2 that means 0 next is 3 plus 8 that means 11 next is -1 4 okay which is your b okay that means this is e for which if I multiply e by a I'll get the matrix b okay this is method first म्हणजे काय की observing the matrices जे गिवन आहेत कोणत्या रो कोणत्या कॉलम मध्ये चेंज झालाय फ्रॉम दॅट वी कॅन डायरेक्टली परफॉर्म दॅट रो ऑपरेशन ऑन आयडेंटिटी मॅट्रिक्स टू गेट एलिमेंटरी मॅट्रिक्स ओके दिस इज टाइप 1 नाव टाइप 2 जे मी तुम्हाला सांगितलेलं यूज कॅल्क्युलेशन टू टेक द व्हॅल्यूज इन द एलिमेंटरी मॅट्रिसेस म्हणजे काय सी दिस इज मेथड 2 this is 2 this is first method that is directly by observing now see as we know the change occur in the first row okay so I just take e to b changes in the first row so I just take k1 k2 and the second row will be 0 1 as it is now we have given or we have to find e for which e into a is equal to b this condition should be hold so this will be k1 k2 0 1 next is a will be 2 3 -1 4 is equal to b 0 11 -1 4 now काय करा multiply these two matrices will get 2k1 minus k2 3k1 plus 4k2 last is -1 4 is equal to 0 11 -1 4 now as we can
as we know, two matrices, if they share equality sign, that means they are component wise equivalent, right? Now see, -1, 4 are same in these two matrices. What we have from this equation, from this matrix equation, 2k1 minus k2 is equal to 0, 3k1 plus 4k2 is equal to 11. These are the two equations. Now find the values of k1 and k2 and tell me the answer. What will be k1 and what will be k2? आहेत ना सगळे? -k1 + 3k2. काय झालं? मायनस कुठे चुकलं का माझं? नाही मॅडम, -k1 + 3k2. नाही काय करायचं माहितीये का, वी हॅव टू इक्वेशन्स इन टू अननोन्स ना, सो सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं इक्वेशन. दॅट मीन्स परफॉर्म सम ऑपरेशन ऑन दिस टू इक्वेशन्स अँड गेट द व्हॅल्यूज ऑफ k1 अँड k2. कसं करायचं बघ, इथे मी सांगते तुला. द फर्स्ट इक्वेशन इज 2k1 minus k2 which is equal to 0. Next is 3k1 plus 4k2, okay, is equal to 11. So कोणीतरी एलिमिनेट करायचा k1 और k2 and find the value of other, आणि ती अदरची व्हॅल्यू परत पहिल्याच्या टाकायची की गेट द व्हॅल्यू ऑफ k1 और k2. समजा इथे we have to eliminate k2. Okay, so what will I do? I just multiply this equation by 4. Why I multiply this equation by 4? Because in the second equation I have 4 as a coefficient of k2. Okay, so this will be 8k1 minus 4k2 is equal to 0, because 4 into 0 is 0, so 0. Last is second K1 equation is equal to 1. K1 is equal to 1. K2 2 आला है. Very good, very good. k1 is equal to 1 and k2 is equal to 2. That means इथे put करा मग ते. Lastly, put the values of k1 and k2 here. So you will get 1 2 0 1 as your elementary matrix, which is same as this matrix जो आपण इथे घेतलेला. By just observing the two matrices, we'll get this matrix, and from the calculation itself we'll get the same value. Okay, yes everyone. मॅडम पहिली मेथड केली तरी चालते ना? हो, पहिली मेथड केलं तुम्ही. जस्ट फक्त तिथे सेंटेन्सेस लिहा. ऑब्झर्विंग A and B matrices, we see that the row R2 is same. Just there is some change occur in R1 row, and that occurrence is due to this operation, this R1 plus 2 R2 operation. So we'll perform this operation on I2 matrix. We'll get this E matrix. Okay, and lastly, verify that your matrix multiplication, this A into A will give you B or not. Hey B आलं, then your E is correct. हे जर B नाही आलं, that means your E is काहीतरी wrong. Okay, हा कोणीतरी हे करत होतं, तर हे बघा, हे असे दोन सायमल्टेनियसली इक्वेशन आले की आता काय करायचं, डायरेक्टली ऍड करायचं. 4k2 4k2 कॅन्सल होईल, हे 11k1 येईल इज इक्वल टू 11. याच्यावरून k1 काय आला, 1 आला. नाउ दिस 1 पुट इन इदर इक्वेशन, कुठल्या इक्वेशन मध्ये टाक आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ k2. कळालं मॅडम. ओके, समजलं? कुठलीही मेथड वापरा, इधर यू यूज द फर्स्ट मेथड और सेकंड मेथड, बट इफ यू आर गोइंग टू यूज द मेथड फर्स्ट, यू हॅव टू ते हे सांगायचं, मला स्पेसिफिकली रिझन मेन्शन करायचं की वाय यू आर गोइंग टू टेक दिस ई. ओके, येस, ओके. बरं महेश, साक्षी? येस मॅम. येस मॅम. No, ma'am, we are going to do second method. Second I'm method, telling okay, about fine, no problem. Now go for the second example. This 3 Ma'am, cross 3 screen is wala not example. visible. Not visible.
Visible, ma'am. Visible, Visible ma'am. है ना? Not visible. Visible है ना? Visible. Now go for the 23rd example, which is for the matrix 3 cross 3. So A is 1 2 0 minus 3 1 1 0 4 2 and B is 1 2 0 0 7 1 0 4 2. Tell me what will be E? दिसता ना screen? Yes, everyone. No, ma'am. Screen is not visible. आहे की नाही? No? Okay, just yes. I'll just switch off it and then again switch on. Present screen. Now Yes, ma'am, visible. Yes, ma'am. Visible. okay. So solve the question 23. कुठल्या रो मध्ये चेंजेस आहे? Second. Second row मध्ये second. Second row मध्ये. अँड सेकंड रो मध्ये येस, पण कुठला टाईप आहे? टाईप 1, टाईप 2, टाईप 3. -3 डायरेक्ट 0 झालं इथे. दॅट मीन्स टाईप 3. व्हेरी गुड. सो टाईप 3 मध्ये काय करतो? मल्टिप्लाय एनी रो बाय स्केलर अँड ऍड इट टू अनदर रो अँड परफॉर्म अँड टेल मी ई. You can directly check which row operation झालंय R2 वरती and then perform that same operation on identity matrix to get elementary matrix, or go by second method, which says that if you have only one row change, then take K1, K2, K3 values, and by this equation EA is equal to B. Find the values of K1, K2, K3. Ma'am, 1 0 0, 3 1 0, and 0 4 2. Very good. 3 1 0. Okay, that means the operation is R1. No, R2 goes Plus to 3 R2 R1. plus 3 R1. Plus 3. R2 plus 3 R1, ma'am. Very good. R2 plus 3 R1. Very good. ते झालं असेल तर गो फॉर 24. Go for 24. रो इंटरचेंज है मैम इसमें. इंटरचेंज है. सो रो इंटरचेंज के लिए देखो, अगर तुमको मेथड 2 में जाना होगा तो 6 वैल्यूज कैलकुलेट करने होंगे. इससे अच्छा है अगर रो इंटरचेंज ऑपरेशन है तो किस मेथड से जाओगे? मेथड 1 से. दैट मीन्स just write the description describe that the row 1 R1 and row R1 is unchanged but R2 and R3 are interchanged or changed. Therefore we perform R13 on identity to get elementary matrix. Okay, directly Yes. हे लिहा or go for the second method. मिस 23 चा आन्सर काय आहे? 1 0 0 3 1 0 0 0 1. Correct? Yes, ma'am. Yes. Okay. Very good. So, ma'am, our elementary matrix of 24 will be 1 0 0, 0 0 1, and Very good. 0 1 0. Very good. This will be your elementary for 24. 1 0 0
0, 0, 1, 0, 1, 0. There is only interchange in R2 and R3. So if we have interchange operation in A and B, then take E as interchange operation. Okay, don't go for second method, go for first method. Exam साठी ओके. जमला 24. येस मॅम. ओके. आता आपल्याला कोणीतरी विचारलेलं, आपण ते करूया. 5x5चं एक डिटर्मिनंटचं एक्झाम्पल. एक 2 मिनिटं क्वेश्चन बँक दाखवा ना. 2च मिनिटं. 24. हा घे ना. आणि हे मी ग्रुपवरती पाठवून देईल तुम्हाला. हे जेवढं पॉसिबल है तेवढं सॉल्व करायला घ्या. ओके. थैंक यू. अगर आपका कोई टेस्ट वेस्ट होगा अभी, हो सकता है, मतलब चैप्टर खत्म हो गया है, तो अगर हो जाएगा तो क्वेश्चन इसी टाइप के आएंगे जो भी इसमें है, इसमें और जो एक्सरसाइज भेजे थे मैंने उसमें से ही क्वेश्चन आएंगे. ओके, मतलब ऐसे ही आएंगे, ऐसे नहीं, लेकिन इस टाइप के आएंगे. नंबर चेंज कर दूंगी तो भी चलेगा ना. ये मैट्रिक्स ए है, ये बी है, इसमें अगर कुछ नंबर चेंज करके पूछूंगी, फाइंड ई सच दैट ई इज इक्वल टू बी, तो आएगा ना फाइंड करते. यस मैम. येस मैम. मैम. तो ये सब सॉल्व करके रखो. मैं किसी को भी पूछ सकती हूँ कि मेरे को अभी आज होमवर्क और ये क्वेश्चन बैंक भेजो, तो सबका रेडी होना चाहिए. यस. येस मॅम. मॅम तुम्ही हे आज सेंड करणार आहे का? हो, आज ओके. लेक्चर संपलं की करते. सो नेक्स्ट इज मॅम 5x5. एक्सरसाइज ग्रुपवर पाठवू का? ओके, पाठवते. 5x5 का एक्झाम्पल सांगू शकता का मला? 5x5चं त्याचा आन्सर माहिती आहे तुम्हाला? मला कसं माहिती असेल? हे बघा, 5x5चा आहे. हा, कोणी विचारलेला हा डाऊट? मॅम ऋतुजा बिरादर. येस ऋतुजा आहे बघ. तुझ्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. 9199. ओके, 909992 4005 9039900706. ओके, सो काय करायचं? फर्स्ट स्टेप इज चूज द रो विच हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज. So observe row or column. So observe in the C2 column we have maximum number of zeros, right? So काय करायचं? Take the element with its sign. याचा हा एलिमेंटचा कोफॅक्टर काय येणार? This is your A12 element. So A12 have negative sign in cofactor. Okay, so I'll just write negative and the element. Now we have to delete first row, second column, because this is A12. Okay, and the left 4x4 will be 9992 4050 939060 sorry 70. ओके, फर्स्ट स्टेप समजली ऋतुजा? काय केलं? आय जस्ट टेक द कॉलम विच हॅज मॅक्सिमम नंबर ऑफ झिरोज, दॅट इज द C2 column. Okay, now C2, in this C2 this element is A12 and A12 in the cofactor C12, and C12 will be -1 raised to 1 plus 2, right? That means this will be -1 raised to 3. If the power is odd, you will get -1. If the power is even, you will get +1. Therefore, I'll give minus sign here. Okay, and just Yes, delete ma'am. first row, second column, the 4x4 matrix, write in the determinant form.
ओके, नाउ नेक्स्ट स्टेप इज जो काय एलिमेंट असेल write that element as it is. Now again go for the column or the row which has maximum number of zeros in it. Okay, so observe here the column C4. Okay, C4 column has maximum number of zeros, right? So now मोठा कर्ली ब्रॅकेट द्यायचा अँड गो बाय दिस कॉलम. जे इकडे केलं या मॅट्रिक्स मध्ये करताना सेम वी हॅव टू परफॉर्म फॉर दिस 2 4 क्रॉस 4 मॅट्रिक्स. So this will be 2. Now this plus this 2 has cofactor as C14. Now C14 ला काय येणार साइन? C14 will have minus 1 raised to minus 1 plus 5. 1 plus 4, sorry, 1 plus 4. C14 है हाँ. Sorry, this is C14. So this will be minus 1 raised to 1 plus 4. That means minus 1 raised to 5. That means it will be odd power. So this will be minus 1. So take the sign first of all and then write the element with sign. This is plus 2. So write plus 2 here. Now delete first row and the fourth column because this is A14. Now write the जो काय तुमचा 3 क्रॉस 3 राहिलाय, write that matrix in the determinant form. The determinant आहे 4 0 5 9 3 9 6 0 9. Okay, 607 ma'am. 607 607. ओके, आता हे नंबर आहेत ते लास्ट पर्यंत मल्टिप्लाय करायचे नाही, म्हणजे हा -1 इथेच राहू दे, -1 ब्रॅकेट मध्ये -2 राहू दे. ओके, नाउ अगेन चेक फॉर द रो और कॉलम विच हैज मैक्सिमम नंबर ऑफ zeros. Observe the matrix, the column C2 again will have 3 as the only non-zero element in this column. So we'll go by this element. It is your A22. Now A22 in the cofactor matrix C22 will have positive or negative Plus. sign? Positive. Plus sign. Okay, परत ब्रॅकेट घालायचा and then write plus sign and the element 3 with the sign that is plus 3. And now we have to delete 2 na, so delete second row, second column. We'll left with a 2 cross 2 4 5 6 7. Okay, the whole bracket and Yes. the curly bracket. Okay, now -1. Now just we have to do the calculation for this 2 cross 2. हे पूर्ण ब्रॅकेट मध्ये 3 because plus 3 into now perform the cross multiplication. It will be 28 minus 30. That means -2. Correct? Yes. Yes. Okay, is equal to -1 into, now this is -6. That means -2 into -6. Right? Now this will be -1 into minus plus 12. plus Right? 12. This will be plus 12. And now lastly -1 into plus 12 will be -12. -12. Okay. We have to reduce the size of the matrix until and unless we get a matrix with 2 cross 2. Because 2 cross 2 चा determinant find करना easy है. Just we have to cross multiply. Yes? Yes, समजलं ma'am. आता घरी हो, जाऊन ma'am. परत एकदा प्रॅक्टिस कर हो, येईल. ma'am. इझी आहे. हो हो. ओके, Thank you सो ma'am. येस वेलकम. हे पाठवते मी आज तुम्हाला ग्रुपला. ओके, जस्ट ट्राय टू सॉल्व हे जे एवढे एक्झाम्पल आहे तेवढे सगळे सॉल्व करा. अँड इफ यू हॅव एनी डाऊट उद्याच्या लेक्चरला विचारा. ओके, Yes. Okay, ma'am. येस. ओके, देन थांबूया. Thank you, ma'am. येस, बाय बाय. Thank you, ma'am. Thank you ma'am. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Bye, ma'am.